नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये क्लास SYBSE सेमिस्टर थर्ड सब्जेक्ट MTS 300 कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल त्यामधला बघा जॅकोबियन्स कंपोजिट फंक्शन अँड मीन व्हॅल्यू थेरम. तर आपल्याकडे फर्स्ट व्हिडिओ बनवला होता आपण जॅकोबियन वर. आजचा व्हिडिओ बनवणार आपण कंपोजिट फंक्शन. बघा कंपोजिट फंक्शन मध्ये तुम्ही आपण चेन रूल पाहिला होता, त्याच्यामध्ये बघा चेन रूल फर्स्ट आपण व्हिडिओ पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत चेन रूल सेकंड. चेन रूल फर्स्ट परत एकदा रिव्हिजन करून घेतो मी. बघा फंक्शन कंपोजिट फंक्शन काय राहतो तुमच्याकडे, एक यू फंक्शन आहे तो कशामध्ये आहे एक्स आणि वाय मध्ये, आणि एक्स फंक्शन आहे टी मध्ये आणि टी मध्ये. ओके, वाय फंक्शन. मग यू फंक्शन एक्स वाय मध्ये, याला देतो आपण यू फंक्शन जो आहे एक्स वाय मध्ये आहे, आणि एक्स फंक्शन जो आहे तो टी मध्ये आहे, आणि वाय फंक्शन कशामध्ये आहे टी मध्ये. म्हणजेच काय झालं तुमच्याकडे, यू डायरेक्टली कंपोजिट कुणाला झाला तो टी ला. आपण म्हणतो यू इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ व्हेरिएबल टी. दुसरी डेफिनेशन काय आहे तुमच्याकडे, तीन व्हेरिएबल असेल तर इफ डब्ल्यू इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल. म्हणजे काय तुमच्याकडे हा डब्ल्यू आहे तो कशामध्ये कंपोजिट फंक्शन एक्स वाय मध्ये, एक्स आणि वाय मध्ये. तर दुसरा आहे बघा सॉरी यू आणि व्ही मध्ये आहे डब्ल्यू, आणि एक्स कशामध्ये, यू कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये, आणि वाय कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये. ओके, म्हणजे हा झाला कंपोजिट फंक्शन. डायरेक्ट डब्ल्यू टू इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ एक्स आणि वाय. तर पहिल्या चेन रूल मध्ये काय होतं तुमच्याकडे, यू फंक्शन होता कशामध्ये एक्स आणि वाय मध्ये, एक्स फंक्शन कशामध्ये होता टी मध्ये, वाय फंक्शन होता टी मध्ये. त्याचं डायरेक्ट काय होतं तुमच्याकडे की डीयू बाय dt किती होता, हा डीयू ऑफ dt इक्वल टू, बघा टी कडे जाण्यासाठी किती वे आपल्याकडे, टू वे. तर आपल्याकडे टू पहिला वे कसं आहे तुमच्याकडं, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. बघा यू टू एक्स जा आणि एक्स टू टी जा, नंतर यू टू वाय जा आणि वाय टू टी जा. आपण हे पहिल्या चेन रूल मध्ये पाहिलंय. आता आपल्याला सेकंड चेन रूल पाहायचा आहे. बघा सेकंड चेन रूल मध्ये काय तुम्हाला की एक डब्ल्यू फंक्शन असेल कोणताही. आता इथं आपण डेफिनेशन मध्ये पाहतोय, तुम्हाला एक्झाम मध्ये वेगळं नाव असू शकतं त्याच्यात. तर बघा हा डब्ल्यू फंक्शन आहे तो कशामध्ये आहे, कशामध्ये आहे तो यू मध्ये, आणि कशामध्ये आहे तो व्ही मध्ये. ओके, त्याच्यानंतर बघा यू जो फंक्शन आहे तो कशामध्ये आहे एक्स वाय, आणि व्ही कशामध्ये एक्स वाय मध्ये. तर यू फंक्शन आहे एक्स आणि इथं वाय मध्ये, परत व्ही फंक्शन आहे एक्स आणि वाय मध्ये. ओके, तर हा काय झाला बघा, डब्ल्यू जो आहे तो झाला तुमच्याकडे कंपोजिट फंक्शन. डब्ल्यू काय झाला, कंपोजिट फंक्शन ऑफ एक्स आणि वाय. बघा इथं डब्ल्यू इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ कुणाचं एक्स आणि वाय. डायरेक्ट बघा डब्ल्यू डायरेक्ट कुठे झाला, एक्स आणि वाय वर. तर बघा याचं आपल्याला काय करायचं आहे की पहिलं पार्शियल डेरिव्हेटिव्ह बघा, डॅबा डब्ल्यू अपॉन डॅबा एक्स इक्वल टू. आता बघा डब्ल्यू टू डायरेक्ट एक्स पर्यंत जायचं तर किती वे आपल्याकडे, बघा डब्ल्यू टू यू जा, यू टू वन जा हा पहिला वे, परत डब्ल्यू टू व्ही जा, व्ही टू हा दुसरा वे. ओके, म्हणजे डब्ल्यू टू एक्स जाण्यासाठी आपल्याला किती वे येतं, टू वे. तर बघा डॅबा डब्ल्यू टू डॅबा एक्स इक्वल टू, सॉरी इथं लिहिलेलंच मी. तर आता काय तुमच्याकडे बघा पहिला वे कोणता आहे की डब्ल्यू टू यू जा, बघा डॅबा डब्ल्यू टू डॅबा यू गेलो मी इंटू, परत यू टू एक्स जा, यू टू एक्स इंटू, लगेच बघा प्लस किती वे आहेत, जेवढे वे असतील तेवढे ऍडिशन मध्ये येतील. परत दुसरा वे काय, डब्ल्यू टू एक्स पर्यंत जायचं आपल्याला, तर डब्ल्यू टू व्ही जा, बघा डॅबा डब्ल्यू टू डॅबा व्ही गेलो, आणि नंतर व्ही टू एक्स जा, तर व्ही टू एक्स. हा झाला पहिला डेफिनेशन. बघा ही पहिली. सेम तुमच्याकडे काय करायचं आता, डॅबा डब्ल्यू टू डॅबा वाय पर्यंत जायचंय. कुठपर्यंत जायचंय, वाय पर्यंत. तर किती वे असतील आपल्याकडे आता इथं बघा डब्ल्यू टू कुठपर्यंत जायचं आपल्याला वाय पर्यंत, हा पहिला वे आणि इथं हा दुसरा वे. तर पहिलं डब्ल्यू टू यू जा, यू टू वाय जा, नंतर डब्ल्यू टू व्ही जा, व्ही टू वाय जा. बघा तर पहिलं काय तुमच्याकडे डॅबा डब्ल्यू टू डॅबा यू जा, डॅबा यू पर्यंत गेलो, आणि यू टू वाय पर्यंत जा, डॅबा यू टू डॅबा वाय. पहिला वे झाला. दुसरा वे काय तुमच्याकडे, डॅबा डब्ल्यू पासून सुरुवात होते, डॅबा व्ही, आणि डॅबा व्ही टू कुठे जायचं आपल्याला, डॅबा वाय. हे झालं तुमच्याकडे टू वेज. की बघा ज्यावेळेस आपल्याला डॅबा डब्ल्यू टू डॅबा एक्स पर्यंत जायचंय, डब्ल्यू हा फंक्शन आहे तुमच्याकडे कंपोजिट फंक्शन, आणि पहिलं बघा डब्ल्यू हा कंपोजिट फंक्शन आहे, तो डायरेक्ट जायचा आपल्याला एक्स पर्यंत, तर तुमच्याकडे हा फॉर्म्युला आहे फर्स्ट. डब्ल्यू फंक्शन आहे जायचंय कुठपर्यंत, वाय पर्यंत. तर तुमच्याकडे बघा यू आणि व्ही मध्ये आहे ना, यू आणि व्ही काढून तुमच्याकडे डायरेक्ट एक्स पर्यंत जायचंय, म्हणजे हा झाला तुमच्याकडे कंपोजिट फंक्शन. ओके, हा झाला तुमच्याकडे फॉर्म्युला. आता पाहूया आपण क्वेश्चन. चला तर पाहूया आपण क्वेश्चन नंबर फर्स्ट. आता बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये काय विचारलं तुम्हाला
की if z equal to f of uv where u equal to 2x minus 3y and v equal to x plus 2y then show that काय दाखवायचं आपल्याला डाबा z upon डाबा x आणि डाबा z upon डाबा y equal to 3 into डाबा z upon डाबा v minus डाबा z upon डाबा v दाखवायचं. ठीक आहे. तर बघा ऍक्च्युअली मीनिंग काय होतं, तुमच्याकडे z जो फंक्शन आहे तो कशामध्ये आहे u आणि v मध्ये. ओके, बघा इथे दिलंय त्यांनी पहिलं. नंतर u जो फंक्शन आहे तो कशामध्ये आहे बघा, u फंक्शन तो आहे x आणि y मध्ये. परत v पण कशामध्ये असेल x आणि y मध्ये. तर त्यांनी विचारलं काय डाबा z टू डाबा x म्हणजे आपल्याला डायरेक्ट z टू कुठे जायचं x. याचा मिनिंग काय आला की z हा कंपोजिट फंक्शन आहे uv आणि uv हा फंक्शन आहे xy मध्ये. तर झाला हा कंपोजिट फंक्शन झाला. z इज कंपोजिट फंक्शन ऑफ डायरेक्ट आहे u x आणि y. आता आपल्याला चेन रूल्सला सॉल्व्ह करायचं तर कसं करणार बघा, तुम्हाला काय करायचं डाबा z आपण डाबा x काढायचं पहिला फॉर्म्युला डाबा z आपण डाबा x काढायचं. तर बघा x ला जाण्यासाठी किती वेळ येतं, हा पहिला वे आणि हा दुसरा वे. तर मग पहिल्या वेळी बघा जर आपल्याकडे जितक्या वे असतील ते ऍडिशन मध्ये घेतो आपण. पहिला वे कुठं आहे तुमच्याकडे बघा डाबा z टू डाबा x सॉरी u हा पहिला वे z टू u u टू x हा पहिला वे झाला. प्लस आता दुसऱ्या वे मध्ये काय परत z टू v बघा डाबा z टू डाबा v गेलो नंतर v टू कुठे गेलो मी डाबा x झाला हा पहिला फॉर्म्युला. परत सेम तुमच्याकडे काय दुसरा डाबा z अपॉन डाबा y काढायचं आपल्याला. तर किती तुमच्याकडं सेम आता y z टू y पर्यंत जायचं किती वे तुमच्याकडं, हा पहिला वे आणि हा दुसरा वे. परत सेम काय z टू कुठं जा पहिला डाबा z टू डाबा u जा आणि डाबा u टू कुठं जा आता डाबा y. ओके पहिला वे. नंतर काय ना डाबा z टू कुठं जा तुमच्याकडे डाबा v पर्यंत जा बघा दुसरा वे v आणि v टू y जा v टू y. हे झालं तुमच्याकडे दोन. बघा डाबा z आपण डाबा x डाबा y चा आपण फॉर्म्युला बनवलाय. आता आपल्याला एक एक व्हॅल्यू काढायचे. तर इथे बघा पहिलं डाबा z आपण डाबा u ची व्हॅल्यू काढली. तर तुमच्याकडे z हा फंक्शन दिलेलंच नाहीये तर मग तुम्हाला जशाच तसे ठेवावं लागेल. बघा का ठेवावं लागेल, कारण z हा फंक्शन uv मध्ये दिलेलं नाही, फक्त सांगितलेलं आहे की z हा फंक्शन कशामध्ये आहे u आणि v मध्ये आहे. परत तुम्हाला काढावं लागेल काय डाबा u अपॉन डाबा x. परत डाबा z अपॉन डाबा v आपल्याला काढता येणार नाही का, कारण की आपल्याला फंक्शनच दिलेलं नाही z uv मध्ये, फक्त नाव सांगितलेलं आहे. परत आपल्याला काढावं डाबा v अपॉन डाबा x काढावं लागेल. परत दुसऱ्याच्या मध्ये काय डाबा u अपॉन डाबा y काढावं लागेल आणि डाबा u अपॉन डाबा u काढावं. तर तुमच्याकडं बघा u किती आहे आता 2x minus 3y. याला काय करा u ला एकदा विथ रिस्पेक्ट टू x घ्या डाबा u अपॉन डाबा x किती आहे तुमच्याकडे 2 आणि त्यालाच विथ डाबा u लाच काय घ्या विथ रिस्पेक्ट टू y घ्या किती ना -3. ओके सेम आता v इक्वल टू किती आहे तुमच्याकडे x प्लस 2y आहे. आता काय करायचं आपल्याला यालाच काय डाबा v ला विथ रिस्पेक्ट टू x घ्या एकदा किती आहे नुमान आणि डाबा v अपॉन डाबा y किती आहे तुमच्याकडे 2. या व्हॅल्यू आल्या, या सगळ्या व्हॅल्यू आपण कोणते पुट करूया डाबा z अपॉन डाबा x मध्ये. तर इथे बघा हा फॉर्म्युला होता आपल्याकडे पहिला. तर व्हॅल्यू पुट केलं मी डाबा z अपॉन डाबा x ची काय आली डाबा z अपॉन डाबा u. आता डाबा z अपॉन डाबा u ची व्हॅल्यू आपल्याला पुट करता येणार नाही, मी ऍज इट इज ठेवलं. डाबा u बाय डाबा x किती आला 2 प्लस डाबा z अपॉन डाबा v ची व्हॅल्यू आपल्याला काढता येत नाही. डाबा v अपॉन डाबा x ची व्हॅल्यू किती आली इथं 1. मला सॉल्व्ह केलं तर किती आला तुमच्याकडे 2 इंटू डाबा z अपॉन डाबा u प्लस डाबा z अपॉन डाबा v. हे इक्वेशन 1. परंतु काय काढावं डाबा z अपॉन डाबा v काढायचं आपल्याला y काढायचंय. तर सेम पुट केला आपण डाबा z अपॉन डाबा y मध्ये. तर बघा पण डाबा z अपॉन डाबा u काढता येत नाही. डाबा u अपॉन डाबा y किती आला -3 आणि नंतर डाबा z अपॉन डाबा v आणि इथं डाबा v अपॉन डाबा y किती आला 2. कॅल्क्युलेशन केलं तर तुमच्याकडे काय आला हे 2. ओके आता हे कॅल्क्युलेशन करा डाबा z अपॉन डाबा x प्लस डाबा z अपॉन डाबा y ची ऍडिशन केली मी. तर बघा डाबा z अपॉन डाबा x किती आलाय हा ठीक आहे. ऍडिशन केल्यानंतर काय आलं तुमच्याकडे हा आता 3 प्लस आहे तर पहिला घेतला मी आणि जो आहे तो नंतर घेतला. तर हे कॅल्क्युलेशन केलं तर काय आलं तुमच्याकडे हे प्रूफ. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये काय आहे तुमच्याकडं की u फंक्शन आहे गिवन u इक्वल टू किती आहे x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आहे. x इक्वल टू 2r मायनस 3s प्लस 4 आहे. नंतर y इक्वल टू किती आहे -r प्लस 8s मायनस 5. ओके आता हे दिलेलं आपल्याला काय आहे बघा इथं तुमच्याकडे मेन जो आहे u फंक्शन आहे तो कशामध्ये आहे x आणि y मध्ये. ठीक आहे इथं दिलेलं आहे बघा u इक्वल टू x स्क्वेअर
मायनस वाय स्क्वेअर. आणि दुसरा जो आहे एक्स फंक्शन आहे तो कशामध्ये आहे तुमच्याकडे एक्स फंक्शन आर यस आहे, परत वाय फंक्शन कशामध्ये आर आणि यस मध्ये. तुम्हाला विचारलं काय बघा डॅबा यू अपॉन डॅबा आर, म्हणजे यू टू डायरेक्ट कुठपर्यंत जायचंय आर पर्यंत जायचंय आणि डॅबा यू टू कुठपर्यंत जायचं आता डॅबा यस पर्यंत जायचंय. ते इक्वल टू तर सेम. तर यू टू आर पर्यंत जाण्यासाठी बघा पहिला यू टू आर पर्यंत हा पहिला मेथड आणि यू टू आर जाण्यासाठी ही सेकंड मेथड. आता फॉर्म्युला बघा पहिल्या वेळी, तर पहिल्या वेळी कसं गेलो आपण यू टू एक्स गेलो डॅबा यू टू डॅबा एक्स इंटू परत एक्स टू कुठे गेलो आपण एक्स टू डॅबा आर. पहिला वेळ संपला, परत आपल्याला यू टू कुठे जावं लागेल वाय, बघा डॅबा यू टू डॅबा वाय गेलो आणि डॅबा वाय टू, बघा वाय टू आर पर्यंत जायचं आपला डॅबा आर. चला परत सेम आपल्याला काय करायचं आहे बघा, आता काय करायचं आपल्याला की डॅबा यू अपॉन डॅबा एस काढायचं आहे. तर डॅबा यू अपॉन डॅबा एस कसं येईल तुमच्याकडे पहिलं बघा यू टू कुठे जो आपल्याकडे वे किती आहे हा पहिला वे आणि हा दुसरा वे एस पर्यंत जाण्यासाठी. मग यू टू कुठे जा पहिला एक्स जा डॅबा यू टू डॅबा एक्स गेलो मी, नंतर एक्स टू कुठे जावं लागेल मला डॅबा एस. बघा यू टू एक्स गेलो आणि एक्स टू एस. परत सेम दुसरा यू टू वाय जा, यू टू कुठे जाता बघा डॅबा यू टू वाय जा वाय आणि वाय टू एस जा वाय टू एस. ठीक आहे आता आपल्या व्हॅल्यू काढावं लागेल हे. आता व्हॅल्यू कशा काढायच्या बघा पहिला आपला गिवन काय आहे पहिलं बघा यू आहे यू इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. याचं काढून घ्या काय डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढून घ्यायचा किती तुमच्याकडं 2x आणि डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढायचा म्हणजे आपला किती तुमच्याकडे मायनस 2y. आपल्याला या व्हॅल्यू लागणार आहेत मी इकडे घेतल्या ज्या लागणार आहेत ठीक आहे. परत तुमच्याकडे आता गिवन काय आहे एक्स इक्वल टू किती आहे 2r मायनस 3s प्लस 4 आहे. आता इथून बघा तुम्हाला कशा व्हॅल्यू लागणार आहे बघा डॅबा एक्स ला विथ रिस्पेक्ट टू एकदा एस आर घ्या आणि डॅबा एक्स ला विथ रिस्पेक्ट टू कसं काय एस घ्या कारण हे व्हॅल्यू लागणार आहे. बघा यू कशामध्ये होतं एक्स आणि वाय मध्ये दोन्ही विथ रिस्पेक्ट टू घेतला, एक्स कशामध्ये आर आणि एस मध्ये मग दोन्ही विथ रिस्पेक्ट टू घ्या. तर किती येईल तुमच्याकडे इथं एक्स विथ रिस्पेक्ट टू आर तर किती येईल तुमच्याकडे 2r, एस कॉन्स्टंट 3 कॉन्स्टंट 4 कॉन्स्टंट. परत सेम पार्शियल डेरिव्हेटिव्ह असल्यामुळे बघा जो विथ रिस्पेक्ट टू असेल तो घेतो आपण बाकी कॉन्स्टंट ठेवतो. परत एक्स इक्वल टू डॅबा एक्स विथ रिस्पेक्ट टू एस आहे तर 2r कॉन्स्टंट नंतर मायनस 3s चं किती मायनस 3 आणि एस 1 आणि प्लस 4 चा 0. हा पण कॉन्स्टंट आहे हा पण कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एस असल्यामुळे मायनस 3 आणि याचा डेरिव्हेटिव्ह 1 आलं. आता बघा सेम वाय किती तुमच्याकडे y इक्वल टू आर प्लस 8s मायनस 5. परत सेम आता y ला विथ रिस्पेक्ट टू काय काय घ्यावं लागेल आपल्याला डॅबा y अपॉन डॅबा एकदा r घ्यावं लागेल आणि डॅबा y विथ रिस्पेक्ट टू काय घ्यावं लागेल आपल्याला डॅबा s कारण y पण कशामध्ये आहे r आणि s मध्ये. तर काढा पहिलं बघा विथ रिस्पेक्ट टू r घेतला तर किती येईल 1 बाकीचा दिस इज कॉन्स्टंट तर 0. परत सेम विथ रिस्पेक्ट टू s घेतला तर r वाला कॉन्स्टंट मायनस 5 वाला कॉन्स्टंट. आता 8s चा डेरिव्हेटिव्ह किती येतो तुमच्याकडे 8. आता ह्या व्हॅल्यू कुठं पुट करायचं आपल्याला बघा पहिलं डॅबा u अपॉन डॅबा r इक्वल टू काय काढलं होतं आपण डॅबा u अपॉन डॅबा x आणि डॅबा x अपॉन डॅबा r प्लस डॅबा u अपॉन डॅबा y डॅबा y अपॉन डॅबा r. आता त्याच्यात काढूया व्हॅल्यू बघा डॅबा u अपॉन डॅबा x ची व्हॅल्यू किती आलेली इथं 2x किती 2x. डॅबा x अपॉन डॅबा r ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे 2 प्लस डॅबा u अपॉन डॅबा y ची व्हॅल्यू किती आलेली बघा इथं वरती मायनस 2y इंटू आणि डॅबा u अपॉन डॅबा r ची व्हॅल्यू आलेली आपल्याकडे किती सॉरी y अपॉन r ची व्हॅल्यू किती आलेली आहे 1. मग ह्या कॅल्क्युलेशन केलं मी तर किती आलं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन 2 4x मायनस 2y. आता बघा आपला डॅबा u अपॉन डॅबा r आहे तर या व्हॅल्यू r आणि s मध्ये आल्या पाहिजे आपल्याकडे. मग आता इथं बघा इथं काय तुमच्याकडं x व्हॅल्यू किती आहे ते पुट करा इथं x व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 2r मायनस 3s प्लस 4 आणि y ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं r प्लस 8s मायनस 5. या व्हॅल्यू इथं पुट करून द्या तर 4 इंटू बघा x व्हॅल्यू किती आहे 2r मायनस 3s प्लस 4 नंतर मायनस 2 इंटू y ची व्हॅल्यू किती आहे r प्लस 8s मायनस 5. फक्त कॅल्क्युलेशन करून घ्या इथे ती डॅबा u अपॉन डॅबा r ची व्हॅल्यू जाईल. तर 4 ने मल्टिप्लाय करा मध्ये 4 इंटू 2r 8r मायनस 4 इंटू 12s आणि प्लस 16
मायनस प्लस से -2r ने मल्टीप्लाय करा -2r -2 इंटू -16s आणि मायनस मायनस प्लस 10 कारण या -2 ने मध्ये ब्रॅकेटला मल्टीप्लाय केलं. आता बघा डॅबा u अपॉन डॅबा r ची व्हॅल्यू फायनल येऊन जाईल किती. आता आपल्याला r चा कोएफिशियंट कोण कोण आहे इथं 8r आणि हा -2r तर किती आला तुमच्याकडे 6r -12s आणि -16s तर किती आला तुमच्याकडे -28s. आता कॉन्स्टंट किती 16 आणि 10 किती तुमच्याकडे 26. अशा पद्धतीने डॅबा u अपॉन डॅबा r. आता पुढचा क्वेश्चन पुढे काय काढायचं होतं आपल्याला सेम इथं या साईडला काढून घेतो मी आता. तर काय तुमच्याकडे डॅबा u अपॉन डॅबा y काढायचा होता. ओके तर कसं येईल तुमच्याकडे डॅबा u अपॉन डॅबा y अपॉन डॅबा r प्लस डॅबा u अपॉन डॅबा इथं x x डॅबा u अपॉन डॅबा x आणि y आणि डॅबा y अपॉन डॅबा s s पर्यंत जायचं ना आपल्याला सॉरी इथं बघा आपल्याला काय जायचं डॅबा u टू डॅबा s काढायचं आहे. ठीक आहे तर डॅबा u2 पहिला आपण x गेलो तो फॉर्म्युला वरती बनवला आपण आणि x2 कुठे जायचं आपल्याला डॅबा s प्लस डॅबा u2 डॅबा y डॅबा y2 डॅबा s पर्यंत. ठीक आहे आता डॅबा u बाय डॅबा s व्हॅल्यू पुट केली तर इथं काढलेली आपण व्हॅल्यू डॅबा u अपॉन डॅबा x व्हॅल्यू किती आलेली आहे तुमच्याकडे 2x इंटू डॅबा x अपॉन डॅबा s ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे -3 प्लस डॅबा u अपॉन डॅबा y ची आलेली -2y आणि डॅबा y अपॉन डॅबा s ची व्हॅल्यू आलेली 8. त्याला कॅल्क्युलेशन केलं मी तर किती तुमच्याकडे -6x आणि इथं -16y ही आली तुमच्याकडे डॅबा u अपॉन डॅबा s व्हॅल्यू. सेम तुमच्याकडे इथं आपण जशी पुट केली इथं x ची व्हॅल्यू पुट करा इथं y ची व्हॅल्यू पुट करा. कोणत्या व्हॅल्यू पुट करायचं आपल्याला ह्या व्हॅल्यू x आणि y च्या व्हॅल्यू पुट करायचं आणि आन्सर काढायचं. ठीक आहे तर तुम्ही काढू शकता डॅबा u अपॉन डॅबा s सेम ॲज डॅबा u बाय डॅबा r सगळं काढायचं. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा सेम काय तुमच्याकडे इफ z इक्वल टू cos y अपॉन x आहे तर गिवन z फंक्शन दिलाय कशामध्ये cos y अपॉन x. आता x फंक्शन कशामध्ये दिलाय u² - v आणि y दिलाय तुमच्याकडे ev. आता काय करूया आपण पहिलं बघा मेन तुमच्याकडे काय दिसतो z फंक्शन आहे तो कशामध्ये आहे y आणि x मध्ये. ओके आता उलट लिहितो आपण पहिलं x लिहूया x आणि इथं y मध्ये. आता बघा x फंक्शन कशामध्ये आहे u आणि v मध्ये पण y फंक्शन कशामध्ये आहे u आणि v मध्ये. ओके त्याचा मीनिंग काय होतो z इज अ कंपोजिट फंक्शन कशामध्ये ऑफ u अँड v. ठीक आहे आता असं सांगू शकतो z इज अ फंक्शन ऑफ x y आणि x y इज अ फंक्शन ऑफ u v. आता आपल्याला काय करायचं डॅबा z अपॉन डॅबा v काढायचं फक्त एकच. आता डॅबा z अपॉन डॅबा v काढायचं म्हणजे कुठं बघा v पर्यंत जायचं म्हणजे हा पहिला वे आणि इथं v दुसरा वे. ठीक आहे इथं डायरेक्ट आहे तर तुम्हाला काय करावं लागेल पहिलं बघा डॅबा z टू डॅबा v पर्यंत जायचंय तर पहिला वे सांगा किती पहिला वे z टू x जा डॅबा z अपॉन डॅबा x इंटू परत x टू v जा डॅबा x टू डॅबा v प्लस आता जेवढे वे असतील तेवढे ऍडिशन मध्ये. दुसरा वे कोणता आहे z टू y जा डॅबा z टू डॅबा y आणि परत y टू v जा डॅबा y टू डॅबा v. बस एवढ्याच व्हॅल्यू काढायचं आपल्याला डॅबा z अपॉन डॅबा v काढायचं होतं. तर काढायचं व्हॅल्यू बघा डॅबा z अपॉन डॅबा x काढायचं तर z इक्वल टू काय होतं तुमच्याकडं z इक्वल टू काय cos y अपॉन x त्याचं काढून घ्या डॅबा z अपॉन डॅबा x काढून घ्या तर किती तुमच्याकडे x तर cos y कॉन्स्टंट आणि 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती -1 अपॉन x² तर टोटल किती झालं तुमच्याकडे -cos y अपॉन x². बघा d बाय dx ऑफ 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह राहतो -1 अपॉन x² तर cos y कॉन्स्टंट होता म्हणून किती आला तुमच्याकडे बाहेर निघाला आणि 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती -1 अपॉन x². सेम तुमच्याकडे डॅबा z अपॉन डॅबा y काढायचं आहे तर आता बघा 1 अपॉन x कॉन्स्टंट राहील आणि cos चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -sin x sin y y मध्ये आहे तर मायनस आहे तर टोटल केलं तर -sin y अपॉन x झालं. वेल आता पुढच्या व्हॅल्यू काय काढायचं आपल्याला x विथ रिस्पेक्ट टू काय काढायचंय v आणि y विथ रिस्पेक्ट टू v काढायचंय फक्त. तर x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे x इक्वल टू u² - v याचं काय करायचं आपल्याला डॅबा
एक्स अपॉन डॅबा व्ही काढायचं आहे. बघा जेवढं विचारलं तेवढंच काढायचं. तर किती विथ रिस्पेक्ट टू व्ही जर काढला तर यू स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस व्हीचा 1 इक्वल टू -1. परत सेम दुसरं काय विचारलंय डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही. तर डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही काढायचं. तर वाय किती तुमच्याकडं वाय इक्वल टू ई रेस टू व्ही. तर किती आहे तुमच्याकडे ई रेस टू व्ही. ठीक आहे. आता या व्हॅल्यू पुट करूया आपण डॅबा झेड अपॉन डॅबा व्ही मध्ये या इक्वेशन नंबर 1 मध्ये. तर पुट करा काय डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे बघा डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स व्हॅल्यू किती आले मायनस कॉस वाय अपॉन एक्स स्क्वेअर इंटू परत किती डॅबा एक्स अपॉन डॅबा व्ही ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे इथं किती -1 प्लस परत सेम डॅबा झेड अपॉन डॅबा वाय ची व्हॅल्यू किती आलेली आहे मायनस साइन वाय अपॉन एक्स इंटू आणि सेम परत डॅबा वाय अपॉन डॅबा व्ही ची ई रेस टू व्ही. आता बघा डॅबा झेड अपॉन डॅबा व्ही मध्ये आन्सर पाहिजे तर आपल्याला एक्स आणि वाय ची व्हॅल्यू पुट करून द्यावं लागेल. परत पहिले सॉल्व्ह करून घ्या. हे मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस कॉस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस परत सेम इथे किती हा मायनस इथं मायनस साइन वाय अपॉन एक्स स्क्वेअर हा बघा हा मायनस जो हा समोर आला मायनस आणि ते ई रेस टू व्ही. पण आपल्याला बघा डॅबा झेड अपॉन डॅबा व्ही आहे तर आपल्याला एक्स आणि वाय मध्ये आन्सर नकोय. तर डॅबा झेड अपॉन डॅबा व्ही इक्वल टू आता एक्स ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे वाय ची व्हॅल्यू पुट करायचं किती आहे तुमच्याकडे एक्स ची व्हॅल्यू यू स्क्वेअर मायनस व्ही आणि ई रेस टू व्ही. तर या व्हॅल्यू पुट करा बघा कॉस वाय वाय ची व्हॅल्यू किती आहे कॉस ई रेस टू व्ही अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडे यू स्क्वेअर मायनस व्ही चा होल स्क्वेअर मायनस साइन आता परत वाय ची व्हॅल्यू किती आहे ई रेस टू व्ही अपॉन एक्स स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडे यू स्क्वेअर मायनस व्ही चा होल सॉरी इथं एक्स आहे फक्त इंटू ई रेस टू व्ही बदल झाला. हा आपल्याकडे डॅबा झेड अपॉन डॅबा व्ही ची व्हॅल्यू. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा जेवढे आपण जास्त क्वेश्चन घेऊ तेवढं तुम्हाला समजेल. बघा पहिल्या क्वेश्चन मध्ये नाही समजलं दुसऱ्या क्वेश्चन मध्ये समजेल दुसऱ्या क्वेश्चन मध्ये नाही समजला तिसऱ्यामध्ये समजेल. ज्यावेळेस तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताल त्यावेळेस तुम्हाला पूर्णपणे समजून जाईल की ज्यावेळेस आपण लास्टच्या क्वेश्चन पर्यंत पोहोचू त्यावेळेस तुम्हाला हे पॉईंट इझी वाटून जाईल. ठीक आहे. आता बघूया आपण क्वेश्चन नंबर नेक्स्ट क्वेश्चन. तर नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की इफ झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. ठीक आहे. झेड काय तुमच्याकडे झेड फंक्शन आहे ते कशामध्ये आहे एक्स आणि वाय मध्ये. देन एक्स इक्वल टू ई रेस टू यू ई रेस टू मायनस व्ही. याचा मिनिंग काय झाला एक्स जो फंक्शन आहे तुमच्याकडे आता तो कशामध्ये आहे यू आणि व्ही मध्ये पण एक्स पण कशामध्ये वाय मध्ये कशामध्ये असेल यू आणि व्ही मध्ये असेल. देन शो दॅट काय दाखवायचं आपल्याला डॅबा झेड अपॉन डॅबा यू मायनस डॅबा झेड अपॉन डॅबा व्ही इक्वल टू एक्स इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स मायनस वाय इंटू डॅबा झेड अपॉन डॅबा वाय हे आपल्याला शो करायचं आहे. ठीक आहे. आता मी शो करतो बघा इथं. तर शो कसं करणार बघा लेट झेड इज अ फंक्शन ऑफ एक्स वाय गिवन घेतला एक्स ची व्हॅल्यू आलेली ही वाय ची व्हॅल्यू आलेली गिवन मध्ये. आता इथं काय करायचं आपल्याला बघा जर डॅबा एक्स आता एक्स तुम्हाला दिलेला आहे हा एक्स आता इथं घेतो मी एक्स इक्वल टू किती तुमच्याकडे ई रेस टू बघा एक्स इक्वल टू काय तुमच्याकडे ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही. सपोज डॅबा एक्स अपॉन डॅबा यू जर घेतला मी तर किती तुमच्याकडे ई रेस टू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू यू आणि प्लस ई रेस टू चा डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे किती आला तुमच्याकडे ई रेस टू यू. परत सेम डॅबा एक्स अपॉन डॅबा जर व्ही घेतला मी तर ई रेस टू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू 0 कारण विथ रिस्पेक्ट टू व्ही आणि ई रेस टू व्ही चा डेरिव्हेटिव्ह किती ई रेस टू मायनस व्ही आणि मायनस व्ही चा डेरिव्हेटिव्ह -1 तर किती आला तुमच्याकडे मायनस ई रेस टू व्ही मायनस व्ही. ओके. सेम तुमच्याकडे आता वाय किती आहे बघा ई रेस टू मायनस यू मायनस ई रेस टू व्ही आहे. याचं जर मी काय घेतला डॅबा वाय अपॉन डॅबा जर यू घेतला तर ई रेस टू मायनस यू चा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू मायनस यू आणि मायनस यू चा डेरिव्हेटिव्ह किती -1 आणि हा तर 0 होऊन जाईल प्लस 0 इक्वल टू किती मायनस ई रेस टू मायनस यू. परत सेम डॅबा वाय अपॉन डॅबा जर व्ही घेतला मी तर ई रेस टू मायनस यू 0 मायनस ई रेस टू व्ही चा डेरिव्हेटिव्ह किती मायनस व्ही म्हणजे किती मायनस ई रेस टू व्ही. आपण काढल्या व्हॅल्यू काय काय काढल्या बघा इथं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढल्या इथं डॅबा एक्स अपॉन डॅबा व्ही काढल्या इथं आणि डॅबा वाय अपॉन डॅबा यू काढलाय आणि डॅबा व्ही या सगळ्या व्हॅल्यू काढल्या इथं बघा. ठीक आहे. मग झेड इज अ कंपोजिट फंक्शन आहे तुमच्याकडे एक्स वाय. आता आपल्याकडे चेन रूल मध्ये बघा काय काय काढायचं आपल्याला डॅबा झेड अपॉन डॅबा म्हणजे यू पर्यंत जायचं डायरेक्ट पहिला वे यू पर्यंत जाण्यासाठी हा दुसरा वे. ओके. तर बघा फॉर्म्युला डॅबा झेड अपॉन डॅबा एक्स
किती तुमच्याकडे डाबा झेड अपॉन डाबा एक्स अपॉन डाबा यू प्लस डाबा झेड अपॉन डाबा वाय अपॉन डाबा यू. बघा पहिलं झेड टू एक्स गेलो एक्स टू यू गेलो. बघा झेड टू एक्स गेलो एक्स टू यू गेलो प्लस परत झेड टू वाय गेलो वाय टू यू गेलो दुसरा वेळ आणि परत झेड टू व्ही जायचंय तर सेम झेड टू एक्स जा एक्स टू व्ही जा. अशा पद्धतीने आपण फॉर्म्युला बनवला. आता इथं बघा आपल्याकडे डाबा झेड अपॉन डाबा एक्स ची व्हॅल्यू काढता येत नाही का, कारण आपल्याला झेड फंक्शन दिलेलं नाही कशामध्ये आहे एक्स आणि वाय मध्ये, फक्त सांगितलंय की एक्स आणि वाय मध्ये आपली व्हॅल्यू नाही काढता येत म्हणून आपण असंच ठेवलं. डाबा झेड अपॉन डाबा वाय पण असंच ठेवलं आपण, पण डाबा झेड अपॉन डाबा एक्स इथं असंच ठेवायचं, डाबा झेड अपॉन डाबा असंच ठेवायचं. आता पहिला घेतला मी, हा पहिला घेतला डाबा झेड अपॉन डाबा यू, तर डाबा झेड अपॉन डाबा एक्स व्हॅल्यू निघत नाही, डाबा एक्स अपॉन डाबा वाय ची व्हॅल्यू ई रेस टू यू आहे, डाबा झेड अपॉन डाबा वाय निघत नाहीये, मग डाबा वाय अपॉन डाबा यू ची व्हॅल्यू ई आहे. मग याला जर सॉल्व्ह केला मी तर किती तुमच्याकडे ई रेस टू यू डाबा झेड अपॉन डाबा एक्स हा मायनस समोर आला, ई रेस टू मायनस यू डाबा झेड अपॉन डाबा वाय. ही कशाची व्हॅल्यू आली डाबा झेड अपॉन डाबा ची. परत सेम डाबा झेड अपॉन डाबा व्ही ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, तर मग आता बघा डाबा झेड अपॉन डाबा एक्स ची व्हॅल्यू निघत नाही, डाबा एक्स अपॉन डाबा व्ही ची व्हॅल्यू काढलेली मायनस ई रेस टू मायनस व्ही आणि प्लस डाबा झेड अपॉन डाबा वाय ची व्हॅल्यू निघत नाही ई रेस टू मायनस, ही व्हॅल्यू आली तुमच्याकडे तीच. मग आपल्या दोघांचं जर सबट्रॅक्शन करायचं डाबा झेड अपॉन डाबा यू मायनस डाबा झेड अपॉन डाबा वाय, तर डाबा झेड अपॉन डाबा यू किती आलाय तुमच्याकडे हा एवढा आलाय आणि डाबा झेड अपॉन डाबा व्ही किती आलाय तुमच्याकडे हा आलाय एवढा पार्ट. दोघांचं जर सबट्रॅक्शन केलं मी तर बघा डाबा झेड अपॉन डाबा एक्स इथं आहे आणि डाबा झेड अपॉन डाबा एक्स आहे. दोघातून जर मी डाबा झेड अपॉन डाबा एक्स कॉमन काढला तर इथं काय राहिलं तुमच्याकडे ई रेस टू यू आणि इथं काय राहिलं ई रेस टू मायनस व्ही. परत सेम आता कोण आहे डाबा झेड अपॉन डाबा वाय आणि डाबा झेड अपॉन डाबा वाय जर मी कॉमन काढला तर इथं राहिलं मायनस ई रेस टू व्ही यू आणि तुमच्याकडे राहिलं काय दुसरा ई रेस टू व्ही. ओके, मायनस कॉमन काढला, जो मायनस होता तो प्लस होऊन जाईल. तर कॅल्क्युलेशन जर केलं तर ई रेस टू यू प्लस ई रेस टू मायनस व्ही म्हणजे कोण एक्स आपल्याला गिवन दिलेला आहे आणि मायनस ई रेस टू मायनस यू मायनस व्ही म्हणजे कोण वाय हे गिवन दिलेलं आहे. मग आपल्याकडे काय झालं हे प्रूव्ह. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण हे क्वेश्चन प्रूव्ह केलंय. सेम आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय विचारलंय त्यांनी की f of z equal to f of xy equal to tan inverse x upon y where x equal to u plus v y equal to u minus v. They show that dabba z upon dabba u plus dabba z upon dabba v equal to u minus v upon x square v square काढायचं. ठीक आहे, त्याचा मीनिंग काय झाला बघा, मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे z, तो कशामध्ये आहे x आणि y मध्ये. आता दुसरं बघा x आणि y कशामध्ये बघा, x कशामध्ये u आणि y कशामध्ये आहे v मध्ये. x जो आहे u v मध्ये आहे, y कशामध्ये आहे u आणि v मध्ये. ओके, त्यांनी काय विचारलंय की डायरेक्ट डाबा z टू डाबा u प्लस डाबा z, परत आपण डाबा z आपण डाबा u काढावा लागला. आता डायरेक्ट z टू u जाण्यासाठी फर्स्ट वे आणि हा सेकंड वे. तर काय तुमच्याकडे डाबा बघा z टू x जा, z टू x गेलो मी इनटू, परत आता x टू u जा, डाबा x टू डाबा u पहिला वे झाला. बघा दुसरा वे आता परत z टू y जा, डाबा z टू डाबा y गेलो इनटू आणि y टू u जा, डाबा y टू डाबा u. ठीक आहे, जर तुमच्याकडे डाबा z अपॉन डाबा u बघा इथं फॉर्म्युला डाबा z अपॉन डाबा u चा हा फॉर्म्युला बनला. तर ठीक आहे, आता आपल्याला काय पुढे डाबा z अपॉन डाबा v चा फॉर्म्युला असं सेम बनवायचा आहे. तर त्यासाठी पण सेम वे राहते तुमच्याकडे. किती वे बघा, किती वे v पर्यंत जायचं, तर हा पहिला वे आणि हा दुसरा वे. तर सेम फॉर्म्युला बनवू शकतो काय, डाबा z अपॉन डाबा x पर्यंत गेलो आणि x टू कुठे गेलो मग डाबा x टू डाबा v पर्यंत प्लस सेम डाबा z टू डाबा y पर्यंत गेलो डाबा y टू डाबा v पर्यंत गेलो. ठीक आहे, अशा पद्धतीने आपले दोन फॉर्म्युले. याच्यात आपल्या सगळ्या व्हॅल्यू काढायच्या. बघा आता व्हॅल्यू काढली मी पहिलं, आता व्हॅल्यू कशा काढायच्या बघा. याच्यामध्ये तुमच्याकडे काय दिलं आहे बघा, z इक्वल टू काय दिलं इथं टॅन इनवर्स y अपॉन x दिलाय. ठीक आहे, आता टॅन इनवर्स म्हणजे काय, याला मला घ्यायचं डाबा z अपॉन डाबा x काढायचं आहे. तर टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो बरं, d बाय dx ऑफ टॅन इनवर्स x इक्वल टू किती 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. हा डेरिव्हेटिव्ह आहे. तर मग सेम टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असेल 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे कोण y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. पहिलं टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह झाला 1 अपॉन x स्क्वेअर म्हणजे कोण y अपॉन x. आता y अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे मला y अपॉन x चा. तर y अपॉन x मध्ये बघा y कॉन्स्टंट आहे, 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती -1 अपॉन x स्क्वेअर. बघा हा y
याच्यामधला y कॉन्स्टंट बाहेर आला 1/x डी टू दी -1/x². याला आपण सॉल्व्ह करूया. तर 1 हा सॉल्व्ह कसा होतो बघा, याच्या खाली काही नाही, 1 क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, 1 × x² प्लस y² आणि हा जो x² आहे तो वरती जाईल, म्हणजे x² खाली येतो पण त्याला आपण वरती घेऊन जाऊया. किती तुमच्याकडं -y/x². x² कॅन्सल. आपण याच्या पुढे पण सॉल्व्ह केला हा एक्झाम्पल -y/x² प्लस y². ही कशाची व्हॅल्यू आली ∂z/∂x. ठीक आहे, ∂z/∂x आली, किती आली तुमच्याकडे -y तुमच्याकडे काय आहे आता आपण जो y/x घेतलेला ना y/x, तर y/x जागी काय तुमच्याकडे इथे x/y आहे. तर तुम्ही x/y असलं तरी पण सेम काढू शकता. ठीक आहे, तर सेम करू शकता. इथं बघा ∂z/∂x घेतला इथं, तर किती त्याला 1/1 प्लस x/y². आता बघा x/y² मध्ये x 1/y कॉन्स्टंट आहे आणि x = 1. तर पण सेम हा सॉल्व्ह केल्यानंतर काय आला, हा y² वरती गेला इथं आणि हा सॉल्व्ह झाला. किती तुमच्या y/x² प्लस y² प्लस x². हा एक सॉल्व्ह करून देतो तुम्हाला इथं फक्त. तर किती तुमच्याकडे z = किती आहे tan इनवर्स x/y आहे. फक्त डेरिव्हेटिव्ह काढतो तुम्ही, कॅल्क्युलेशन करून घ्या नंतर. बघा ∂z/∂x काढायचं आहे. तर सेम आपल्याला काय 1/1 प्लस x²/y². कोणाचा मेन tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह झाला. आता बघा अँगलचा डेरिव्हेटिव्ह, अँगल कोण आहे x/y मध्ये 1/y कॉन्स्टंट आणि x डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू. आता याला सॉल्व्ह करूया. बघा याच्या खाली 1 असतो, काही नसतो, म्हणजे 1 इंटू हा 1 इंटू हा y² किती y² प्लस हा 1 इंटू x² अपॉन या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती y². वरती किती आला तुमच्याकडे 1/y. सेम हा जो y आहे तो सगळ्यात वरती निघून जातो, तो y² अपॉन x² प्लस y² आणि हा 1/y. एक y कॅन्सल झाला, तर राहिला काय तुमच्याकडे ∂z/∂x इक्वल टू y/x² प्लस y². ठीक आहे, हे झालं तुमच्याकडे कॅल्क्युलेशन. हे आलं आपल्याकडे बघा y/x² प्लस y². परत आपण y ची व्हॅल्यू पुट करूया, कारण आपल्या आन्सर कशामध्ये आणायचं u आणि v मध्ये. तर y ची व्हॅल्यू u - v, परत y² म्हणजे u - v² आणि x² म्हणजे कोण u प्लस v². हे कॅल्क्युलेशन केलं, कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमच्याकडे हा आला. सेम ∂z/∂y सेम काढायचं आहे, हे आलं आपल्याकडं. आणि नंतर बघा हे झालं. आता x मध्ये x किती आहे तुमच्याकडे, x = u प्लस v आहे. तर ∂x/∂u 1, ∂x/∂y किती 1, ∂y ला विथ रिस्पेक्ट टू u घ्या 1, ∂y ला विथ रिस्पेक्ट टू v घ्या -1. मग हे सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात पुट केलं. तर फॉर्म्युल्यात पुट केल्यानंतर बघा काही तुमच्याकडे हे फॉर्म्युल्यात पुट केलं, तर दोघांचा बघा 2u प्लस 2v² हे सेम आहे, बेस सेम आहे, तर पॉवरचे ऍडिशन होते 2u² प्लस 2v² u मायनस. बघा दोघांचा बेस सेम आहे म्हणजे डिनोमिनेटर सेम आहे, तर न्यूमरेटरचे ऍडिशन होईल. तर काय तुमच्याकडं ऍडिशन केलं तर काय आलं तुमच्याकडे u/u² v² आला. ठीक आहे, तर हे काढल्यानंतर बघा काय तुमच्या दोघांची ∂z/∂u ∂z/∂v ची ऍडिशन करायची आहे. तर दोघांची व्हॅल्यू काढली आपण. व्हॅल्यू काढल्यानंतर बघा पहिले आलेली ही आणि दुसरी आलेली, तर दोघांचा u² प्लस v² u² सेम आहे, तर u मायनस v हा तुमच्याकडे आन्सर आला. ठीक आहे, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तुमचा, प्रोसेस समजली. आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा पुढच्या क्वेश्चन मध्ये पण सेम आहे. काय z = f(x, y) आहे. xy आणि x फंक्शन दिलाय r cos θ, y दिलाय r sin θ. देन प्रूव्ह दॅट ∂z/∂r इक्वल टू cos θ ∂z/∂x प्लस sin θ ∂z/∂y. हे प्रूव्ह करायचं आहे. ∂z/∂θ इक्वल टू -r sin θ ∂z/∂x प्लस r cos θ ∂z/∂y. सेम बघा z मेन फंक्शन आहे, ते कशामध्ये आहे तुमच्याकडे x आणि y मध्ये. पण x फंक्शन कशामध्ये आहे तुमच्याकडे r θ आणि नंतर y कशामध्ये r θ मध्ये. ठीक आहे, पहिलं आपल्याला करायचे ∂z/∂r. तर ∂z/∂r z2 x to r नंतर z2 y y to r हा पहिला फंक्शन. फक्त काय करणार आता बघा इथं तुमच्याकडे काय होता z किती तुमच्याकडे नाही माहित, म्हणजे दिलंच नाही, तर काय तुमच्याकडे ∂z/∂x ऍज इट इज ठेवा लागेल आणि परत ∂z/∂y पण ऍज इट इज ठेवा लागेल, कारण आता ते आपल्याला दिलंच नाही z फंक्शन कशामध्ये. परत x फंक्शन कशामध्ये r cos θ. तर बघा इथं काय तुमच्याकडे x/∂r घ्या, तर cos θ कॉन्स्टंट आणि r चा डेरिव्हेटिव्ह 1. परत सेम x/∂θ घेतला, तर r कॉन्स्टंट cos θ चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -sin θ.
मायनस आपण समोर घेतला. सेम तुमच्याकडे वाय किती आहे, आर साइन थिटा आहे. सेम याचा डाबा वाय अपॉन डाबा आर घ्या. आर घेतला तर साइन थिटा वाला कॉन्स्टंट, ठीक आहे. अँड डाबा वाय अपॉन डाबा थिटा घेतला तर आर कॉन्स्टंट, साइनचा डेरिव्हेटिव्ह किती कॉस थिटा. या सगळ्या व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये पुट केलं डाबा झेड अपॉन डाबा आर मध्ये, तर तुमच्याकडे काय आलं बघा. डाबा झेड अपॉन डाबा एक्स ची व्हॅल्यू निघत नाही, डाबा एक्स अपॉन डाबा आर ची व्हॅल्यू काढलेली आपण. डाबा झेड अपॉन डाबा वाय ची व्हॅल्यू निघत नाही, डाबा वाय अपॉन डाबा आर ची व्हॅल्यू आपण काढलेली आहे. व्हॅल्यू पुट करायच्या मध्ये डायरेक्ट आन्सर येऊन जाईल, ठीक आहे. बघा डाबा झेड अपॉन डाबा व्हॅल्यू पुट केली मी, तर तुम्हाला पहिलं भेटून गेलं डायरेक्ट. इथं व्हॅल्यू पुट केली, डायरेक्ट आन्सर भेटून गेलं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन मध्ये अशा टाइपचे क्वेश्चन भरपूर येतात बघा, याच्यामध्ये कन्फ्युज होतं. आता इथं बघा काय तुमच्याकडे या क्वेश्चन मध्ये की काय दिलंय तुम्हाला, u इक्वल टू एफ ऑफ वाय मायनस झेड परत झेड मायनस एक्स एक्स मायनस वाय. दे शो दॅट डाबा यू अपॉन डाबा एक्स प्लस डाबा यू अपॉन डाबा वाय प्लस डाबा यू अपॉन डाबा झेड, ठीक आहे. आता इथं तुम्हाला काय दिलं, यू फंक्शन जो आहे एफ ऑफ यू मायनस वाय मायनस झेड परत झेड मायनस एक्स आणि एक्स मायनस वाय दिलाय, ठीक आहे. तर याला आपल्याला दिलाय म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याला काहीतरी नाव देऊन टाकायचं. याला पी नाव द्या, याला क्यू नाव द्या आणि याला काय नाव देऊन टाका आर. शॉर्ट मध्ये देऊ शकतो पी क्यू आर दिलं. तर मग आता बघा पी ची व्हॅल्यू किती आली तुमच्याकडे वाय मायनस झेड, नंतर क्यू ची व्हॅल्यू आली झेड मायनस एक्स आणि आर ची व्हॅल्यू दिस. मग याचा मिनिंग काय झाला, मेन फंक्शन कोण आहे तुमच्याकडे यू, तो कशामध्ये गेला आता पी क्यू आणि आर. बघा मेन फंक्शन कोणता यू, तर आपण पुट केलं कशामध्ये, पुट केलं पी क्यू आर मध्ये. तर बघा पी कशामध्ये आहे आता एक्स वाय झेड मध्ये, परत पी कशामध्ये आहे एक्स वाय आणि झेड मध्ये, ठीक आहे. आणि आर पण कशामध्ये एक्स वाय. आता मी फक्त फॉर्म्युला बनवून दाखवतो तुम्हाला, बाकी कॅल्क्युलेशन तो तुम्ही करू शकता. बघा यू फंक्शन आहे तो पी क्यू आणि आर मध्ये, ठीक आहे आर. परत पी कशामध्ये आहे एक्स वाय झेड, परत पी एक्स वाय झेड, परत पी आर कशामध्ये एक्स वाय आणि झेड मध्ये, ओके. तर तुम्हाला काय विचारलंय त्यांनी की डाबा यू बाय डाबा एक्स काढा, डाबा यू अपॉन डाबा वाय काढा, डाबा यू अपॉन डाबा झेड काढा. आता मला पहिलं डाबा यू टू डायरेक्ट कुठे जायचंय, एक्स पर्यंत जायचंय, यू टू एक्स पर्यंत. तर किती वे येतं, फर्स्ट सेकंड आणि थर्ड वे. तर बघा पहिला वे कसं जातो आपण, डाबा यू टू, बघा यू टू कुठे जाणार पी पर्यंत, पी, आणि डाबा पी टू कुठे जाणार मी आता डाबा एक्स. हा पहिला वे झाला प्लस. आता दुसरा वे काय तुमच्याकडे, यू टू क्यू जा, डाबा यू टू डाबा क्यू आणि डाबा क्यू टू कुठे जायचं आपल्याला डाबा एक्स, ठीक आहे. परत सेम थर्ड वे काय तुमच्याकडे, डाबा आर टू डाबा यू टू डाबा कुठे जा आर आणि डाबा आर टू डाबा एक्स. अशा पद्धतीने आपण सगळे फॉर्म्युले काढले. तर फॉर्म्युला काढल्यानंतर काय तुमच्याकडे व्हॅल्यू पुट करायच्या. सेम आता काय तुमच्याकडे डाबा यू अपॉन डाबा वाय काढायचा आहे, तर डाबा यू अपॉन डाबा वाय काढा. आता इथं काय तुमच्याकडे डाबा पी अपॉन डाबा यू अपॉन काय काढायचंय तुम्हाला पी, तर हे याची व्हॅल्यू निघत नाहीये. तर तुमच्याकडे काय ना डाबा पी अपॉन डाबा एक्स ची व्हॅल्यू निघते, ठीक आहे. बघा डाबा यू अपॉन डाबा, कारण यू फंक्शन दिलेलं नाही म्हणजे काय तुमच्याकडे यू जो आहे तो कसा आहे एफ ऑफ पी क्यू आणि आर एवढंच आहे, माहित नाही आपल्याला. आपल्याला याच्यात कोणत्या व्हॅल्यू निघत नाहीये, डाबा यू अपॉन डाबा व्ही ची व्हॅल्यू निघत नाही, डाबा यू अपॉन डाबा क्यू ची व्हॅल्यू निघत नाही आणि डाबा यू अपॉन डाबा आर ची व्हॅल्यू निघत नाही. मग आपल्याला कोणत्या व्हॅल्यू काढावं लागेल इथं, डाबा पी अपॉन डाबा एक्स, डाबा क्यू अपॉन डाबा एक्स, डाबा आर अपॉन डाबा एक्स. तर मग एक फक्त मी काढून घेतो, डाबा यू अपॉन डाबा एक्स व्हॅल्यू काढून देतो इथं तुम्हाला. तर डाबा आता एक्स किती तुमच्याकडं, पी किती आहे वाय मायनस झेड, क्यू किती आहे तुमच्याकडं स्मॉल किंवा झेड मायनस एक्स आणि आर किती तुमच्याकडं एक्स मायनस वाय. तर बघा या क्वेश्चन साठी बघा डाबा यू बाय डाबा एक्स साठी काय लागेल तुम्हाला, डाबा पी अपॉन डाबा एक्स लागतोय. तर याचा विथ रिस्पेक्ट टू पी एक्स घ्या तर किती 0, कारण एक्स ची टर्मच नाहीये. डाबा क्यू अपॉन डाबा एक्स काढायचं आहे तर किती तुमच्याकडं -1. परत डाबा आर अपॉन डाबा एक्स काढायचंय एक्स तर किती तुमच्याकडं 1. तर इथं बघा डाबा यू अपॉन डाबा एक्स काढायचंय तर किती तुमच्याकडं, बघा डाबा यू अपॉन डाबा पी निघत नाही, नंतर डाबा पी अपॉन डाबा एक्स किती आला 0 प्लस. डाबा यू अपॉन डाबा क्यू निघत नाहीये, डाबा क्यू अपॉन डाबा एक्स आला -1 प्लस. डाबा यू अपॉन डाबा आर निघत नाहीये आणि याची व्हॅल्यू आली 1. मग बघा डाबा यू
अपॉन डाबा एक्स इक्वल टू किती आला तुमच्याकडे मायनस डाबा यू अपॉन डाबा क्यू प्लस डाबा यू अपॉन डाबा आर. ही व्हॅल्यू आली कशी डाबा यू बाय डाबा आर एक्स ची. सेम तुम्हाला कोणती व्हॅल्यू काढायची आहे डाबा यू अपॉन डाबा वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. डाबा यू अपॉन डाबा एक्स सॉरी किती झेड ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे डाबा यू अपॉन डाबा झेड ची. तर आता मी याचा डायरेक्ट आन्सर सांगतो तुम्हाला इथं. आता बघा या क्वेश्चन मध्ये आपण डाबा यू बाय डाबा एक्स काढलेला आहे. आता डाबा यू बाय डाबा वाय सेम काढायचा आहे. तर ठीक आहे डाबा यू अपॉन डाबा पी अपॉन डाबा वाय. बघा हे फॉर्म्युला आपण पुट केला सगळ्या व्हॅल्यू काढून घेतल्या इथं. आता ज्याची व्हॅल्यू निघत नाही कोणाकोणाची व्हॅल्यू निघत नाही डाबा यू अपॉन डाबा पी ची निघत नाहीये. सो डाबा यू अपॉन डाबा पी ची निघत नाही. डाबा यू अपॉन क्यू ची निघत नाही. डाबा यू अपॉन डाबा आर ची निघत नाही. परत सेम डाबा यू बाय डाबा सेम असं पुट केलं आपण कॅल्क्युलेशन केलं तिन्ही व्हॅल्यू काढल्या पाहिजे तिन्ही व्हॅल्यू. तर आपण डाबा यू अपॉन डाबा एक्स व्हॅल्यू डाबा यू अपॉन डाबा वाय डाबा यू अपॉन डाबा झेड ची व्हॅल्यू काढली. बघा पहिलं डाबा यू अपॉन डाबा एक्स डाबा यू अपॉन डाबा वाय आणि डाबा यू अपॉन डाबा झेड काढ. तर डाबा यू अपॉन डाबा आर प्लस आणि डाबा यू आर मायनस हा प्लस मायनस आणि हा प्लस मायनस सगळं कॅन्सल झालं राहिलं 0. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन करू शकतो. आता पुढचा क्वेश्चन आहे बघा इथं. बघा याच्यामध्ये आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. काय दिलंय तुम्हाला यू फंक्शन दिलंय कशामध्ये एफ ऑफ एक्स अपॉन वाय वाय अपॉन झेड आणि झेड अपॉन एक्स मध्ये. ठीक आहे आता ह्याच्यामध्ये दिलंय सो दॅट काय सांगितलं एक्स इंटू डाबा यू बाय डाबा एक्स वाय इंटू डाबा यू बाय डाबा वाय आणि डाबा झेड इंटू डाबा यू बाय डाबा झेड दिलंय. ठीक आहे आपण काय करणार आता सेम याला काय नाव देणार पी याला क्यू आणि याला आर दिला. तर काय झालं तुमच्याकडे एफ ऑफ पी क्यू आणि आर मध्ये. ठीक आहे तर पी इक्वल टू किती एक्स अपॉन वाय नंतर क्यू इक्वल टू किती वाय अपॉन झेड आणि आर इक्वल टू किती आला तुमच्याकडे झेड अपॉन एक्स. तर ठीक आहे आता काय करायचं आपला डाबा यू बाय डाबा एक्स याचा मिनिंग काय होतो झेड फंक्शन आहे मेन तो कशामध्ये आहे पी क्यू आणि सॉरी स्मॉल क्यू आर. ठीक आहे आता हे घेतल्यानंतर तुम्ही कॅपिटल पण घेऊ शकता असं काही नाही मी कॅपिटल पण घेऊ शकतो कारण माझं प्रत्येक वेळेस येतं मग कॅपिटल पी कॅपिटल क्यू आणि कॅपिटल आर तुम्ही कॅपिटल पण घेऊ शकता की पी क्यू आर म्हणजे मला इझी जातं. ठीक आहे आता आपलं काय पी क्यू आर म्हणजे आपण पुट केलं तर तुमच्याकडे पी क्यू आर कशामध्ये आहे आता बघा एक्स हा वाय आणि हा झेड मध्ये परत पी एक्स वाय आणि झेड मध्ये परत एक्स वाय आणि झेड मध्ये. ओके झेड फंक्शन आहे पी क्यू आर मध्ये पी फंक्शन आहे एक्स वाय झेड मध्ये क्यू फंक्शन आहे एक्स वाय झेड मध्ये आणि आर फंक्शन आहे एक्स वाय झेड मध्ये. तर पहिलं कशाची व्हॅल्यू काढायची डाबा यू बाय डाबा एक्स ची काढायची आहे डाबा यू अपॉन डाबा वाय ची काढायची आहे आणि डाबा यू अपॉन डाबा झेड ची काढायची. तर पहिलं बघा जर मग पी घेतला तर डाबा पी अपॉन डाबा एक्स सगळं व्हॅल्यू काढून घ्यायचं. तर पी ला विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्या पी ला विथ रिस्पेक्ट टू वाय घ्या आणि पी ला विथ रिस्पेक्ट टू झेड घ्या. पी ला विथ रिस्पेक्ट टू जर मी एक्स घेतला तर 1 अपॉन वाय राहतो आणि एक्स टू 1. परत पी ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या वाय तर एक्स कॉन्स्टंट राहतो आणि 1 अपॉन वाय चा ड्यू टू किती मायनस 1 अपॉन वाय स्क्वेअर. तर इथे किती मायनस एक्स अपॉन वाय स्क्वेअर झाला. सेम आता काय तुमच्याकडे डाबा पी ला विथ रिस्पेक्ट टू काय घ्या झेड तर झेडची टर्मच नाही तर किती आला 0. परत सेम डाबा पी अपॉन आता क्यू घ्या तुमच्याकडे क्यू किती आहे हा क्यू बघा डाबा क्यू अपॉन डाबा एक्स घ्या तर त्याच्यामध्ये एक्स ची टर्मच नाही 0. परत डाबा क्यू अपॉन डाबा वाय घ्या तर किती बघा 1 अपॉन झेड कॉन्स्टंट आणि वाय चा ड्यू टू 1. डाबा क्यू अपॉन डाबा झेड घ्या तर वाय कॉन्स्टंट आणि झेडचा ड्यू 1 अपॉन झेडचा ड्यू टू किती मायनस 1 अपॉन झेड स्क्वेअर. तर किती आला तुमच्याकडे मायनस वाय अपॉन झेड स्क्वेअर. सेम आता काय तुमच्याकडे लास्टला डाबा आर अपॉन डाबा एक्स बघा डाबा आर अपॉन डाबा एक्स मध्ये तुमच्याकडे झेड कॉन्स्टंट आहे 1 अपॉन एक्स ड्यू टू मायनस 1 अपॉन एक्स स्क्वेअर. तर टोटल किती आला मायनस 1 अपॉन एक्स चा स्क्वेअर. लास्टचा बघा डाबा आर अपॉन डाबा वाय डाबा आर अपॉन डाबा वाय मध्ये वाय ची टर्मच नाही 0. डाबा आर अपॉन डाबा झेड मध्ये कोण तुमच्याकडे 1 अपॉन एक्स कॉन्स्टंट आणि झेडचा ड्यू टू 1. ठीक आहे आता फॉर्म्युला बनवूया. बघा डाबा काय काय बनवायचं आपल्याला डाबा यू टू डाबा एक्स पर्यंत जायचं आहे पहिला. तर किती येईल तुमच्याकडं यू टू एक्स तर यू टू एक्स बघा किती यू टू एक्स किती वे तुमच्याकडे बघा पहिला 1 वे हा 2 आणि हा 3rd. तर बघा काय तुमच्याकडे फॉर्म्युला मध्ये पहिलं कुठं जाणार तुम्ही यू टू डाबा पी जाणार आणि डाबा पी टू कुठं जाणार डाबा एक्स प्लस सेम डाबा यू टू डाबा क्यू जाणार आणि डाबा क्यू टू डाबा एक्स जाणार प्लस डाबा यू टू डाबा आर जाणार आणि डाबा आर टू डाबा एक्स जाणार. ठीक आहे हे सगळ्या व्हॅल्यू आता व्हॅल्यू पुट करून घेऊया. अबो
डॅबा यू टू डॅबा पी ची व्हॅल्यू निघत नाहीये, मग ऍज इट इज ठेवणार, कारण त्यांनी फक्त दिलेले आहे, आपण सपोज केलाय, त्याची व्हॅल्यू निघत नाही. मग डॅबा पी अपॉन डॅबा एक्स ची व्हॅल्यू किती काढलेली बघा इथं, 1/y प्लस डॅबा यू अपॉन डॅबा क्यू ची व्हॅल्यू निघत नाही, नंतर डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स, बघा डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स व्हॅल्यू किती आहे 0 प्लस डॅबा यू अपॉन डॅबा आर ची व्हॅल्यू निघत नाही, आणि डॅबा आर अपॉन डॅबा एक्स व्हॅल्यू किती आलेली आहे -1/x². ठीक आहे, याला जर सॉल्व्ह केलं मी तर किती येतो तुमच्याकडे 1/y डॅबा यू अपॉन डॅबा पी मायनस किती -1/x² डॅबा यू अपॉन डॅबा आर. ही कशाची व्हॅल्यू आली, डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. ठीक आहे, सिमिलरली आपल्याला काय करायचं आता, सेम तुमच्याकडे कशाची व्हॅल्यू काढायची, डॅबा यू अपॉन डॅबा वाय ची काढायची आहे. तर डॅबा यू, आता मी तर कॅल्क्युलेशन करून घेतो पहिलं, कारण हा व्हिडिओ मोठा होतोय. आता बघा हा फॉर्म्युला घेतला, डॅबा यू टू डॅबा पी गेलो, नंतर डॅबा पी टू वाय गेलो, यू टू क्यू, क्यू टू वाय गेलाय. फक्त या व्हॅल्यू पुट केल्या मी, या व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आलं तुमच्याकडे -x/y² डॅबा यू अपॉन डॅबा पी प्लस 1/z डॅबा यू अपॉन डॅबा क्यू. ओके, आता आपण हे पण करू शकतो काय, याला x ने मल्टिप्लाय पण करू शकतो इथं. किती आपला डॅबा यू आपण नंतर काढून घेऊया. ठीक आहे, आता काय तुमच्याकडं, याला जर इथंच मी x ने 1/x इंटू काय तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढायचं, म्हणजे ताण नाही ठेवायचं आपल्याला, कारण आपल्याला शो काय करायचं आहे, x इंटू डॅबा यू अपॉन डॅबा एक्स. तर x इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स काढून घेतला मी इथं, तर किती येईल तुमच्याकडं x अपॉन वाय डॅबा यू अपॉन डॅबा पी मायनस एक एक्स कॅन्सल, तर किती आला तुमच्याकडे डॅबा यू अपॉन 1/x इंटू डॅबा यू अपॉन डॅबा आर. असं सिमिलरली सगळ्या व्हॅल्यू काढल्या. आता डॅबा यू अपॉन डॅबा वाय झेड ची व्हॅल्यू काढली, इथं काय तुमच्याकडे 0 होऊन जाईल. तर किती आला तुमच्याकडे कॅल्क्युलेशन मध्ये -x अपॉन y² डॅबा यू अपॉन डॅबा पी प्लस 1/z इंटू डॅबा यू अपॉन डॅबा क्यू. ठीक आहे, ही व्हॅल्यू कशाची आली तुमच्या डॅबा यू अपॉन डॅबा वाय ची, त्यालाच कशाने मल्टिप्लाय करायचंय, y ने 1/y इंटू डॅबा यू अपॉन डॅबा वाय. तर y ने जर मल्टिप्लाय केला तर किती तुमच्याकडे इथं -x एक y कॅन्सल, तर x अपॉन y डॅबा यू अपॉन डॅबा पी प्लस किती तुमच्याकडं y ने डिवाइड करायचं, तर 1/yz इंटू डॅबा यू अपॉन डॅबा क्यू. ओके, अशा पद्धतीने तुम्ही 1/z इंटू डॅबा यू अपॉन डॅबा झेड हे करा. हे सगळ्यांचे ऍडिशन केल्यानंतर बघा बाकीच्या टर्म सगळ्या कॅन्सल होतील, राहतील तुमच्याकडे किती, आन्सर 0. आता बघूया आपण लास्ट क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये लास्ट क्वेश्चन मध्ये पण काय करायचं तुम्हाला असंच दिलंय, एकाला म्हणायचं काय y² मायनस z² z² मायनस x² आणि x² मायनस y². तर एकाला p म्हणा, एकाला q म्हणा आणि एकाला r म्हणा. बघा u इक्वल टू फंक्शन आहे p q r मांडला आपण, p इक्वल टू q इक्वल टू आणि r इक्वल टू. पण त्यांचं डेरिव्हेटिव्ह बघा, p विथ रिस्पेक्ट टू x घ्या, p विथ रिस्पेक्ट टू y घ्या आणि p विथ रिस्पेक्ट टू z घ्या. ठीक आहे, पहिलं घेतलं, नंतर q विथ रिस्पेक्ट टू x घ्या, q विथ रिस्पेक्ट टू y घ्या, q विथ रिस्पेक्ट टू z घ्या, नंतर r ला विथ रिस्पेक्ट टू x, r ला विथ रिस्पेक्ट टू y आणि r ला विथ रिस्पेक्ट टू z. या सगळ्या व्हॅल्यू काढल्या. तर तुमच्याकडे मेन फंक्शन कोण आहे आता, u फंक्शन कशामध्ये आहे, p q आणि r मध्ये. परत सेम p फंक्शन x y z मध्ये आहे. तर तुमच्याकडे हा फॉर्म्युला आला. या फॉर्म्युला नंतर या वरच्या ज्या व्हॅल्यू आहेत बघा, डॅबा यू अपॉन डॅबा पी ची व्हॅल्यू निघत नाही, डॅबा यू अपॉन डॅबा क्यू ची व्हॅल्यू निघत नाही, डॅबा यू अपॉन डॅबा आर ची व्हॅल्यू निघत नाही, ते ऍज इट इज ठेवायचं आणि कॅल्क्युलेशन करत राहा. बघा कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्हाला काय काय लागतं शेवटला, 1/x इंटू डॅबा यू बाय डॅबा एक्स, 1/y इंटू डॅबा यू वाय. या सगळ्यांची ऍडिशन करा. तर सगळ्यांची ऍडिशन करा, बघा व्हॅल्यू फक्त पुट करायच्या आणि जे व्हॅल्यू निघत नाही ऍज इट इज ठेवा, कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुमचं ज्यावेळेस लास्टला येईल त्यावेळेस हे तुमचं किती येईल, आन्सर 0 येईल. ठीक आहे, अशा पद्धतीने. चला तर बघूया आपण लास्ट क्वेश्चन आहे इथं, इफ u इक्वल टू e⁻y मायनस z, e⁻z मायनस x आणि e⁻x मायनस y, देन शो दॅट डॅबा यू अपॉन डॅबा एक्स प्लस डॅबा यू अपॉन डॅबा वाय प्लस डॅबा यू अपॉन डॅबा झेड इक्वल टू 0 दाखवायचं आहे. ठीक आहे, आपण काय करणार परत सेम की इथं व्हॅल्यू पुट करणार, याची p, याची q व्हॅल्यू पुट करणार आणि z. इथं पुट केलं बघा, p q r. ठीक आहे, इथं मानलं p ची व्हॅल्यू, इथं q ची व्हॅल्यू आणि इथं r ची व्हॅल्यू आपण सपोज केलं. तर आता काय करूया, p विथ रिस्पेक्ट टू x घ्या. बघा p विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर याच्यामध्ये तुम्हाला काय y ची टर्मच नाही. इथं बघा p इक्वल टू किती आहे, e⁻y मायनस z. तर डॅबा p अपॉन डॅबा x जर घेतला मी, तर y ची x ची टर्मच नाही तर 0. तर डॅबा p अपॉन डॅबा y घ्यायचं आहे इक्वल टू, आता डेरिव्हेटिव्ह कसं घेणार बघा, मेन e⁻
एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो इरेस टू एक्स म्हणजे इरेस टू वाय मायनस झेडचा डेरिव्हेटिव्ह इरेस टू मायनस वाय झेड. आता वाय मायनस झेड आता आपला अँगल कोण आहे तुमच्याकडे इथं वाय मायनस झेड. वाय मायनस झेडचा डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडं वायचा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मायनस झेडचा डेरिव्हेटिव्ह 0. तर किती आलं तुमच्याकडे वाय रेस टू मायनस वाय मायनस झेड. सेम आता डॅबा पी अपॉन डॅबा झेड घ्यायचं आहे. तर काय तुमच्याकडे बघा झेड सेम ई रेस टू वाय मायनस झेडचा ई रेस टू वाय मायनस झेड आणि परत अँगल कोण आहे तुमच्याकडं ई रेस टू वाय मायनस झेड. तर ई रेस टू वाय मायनस झेड तर 0 वायचा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस झेडचा डेरिव्हेटिव्ह 1. तर टोटल किती आला मायनस ई रेस टू वाय मायनस झेड. बघा काढले आपण या तिन्ही व्हॅल्यू. सेम तुमच्याकडे क्यूसाठी काय क्यू किती तुमच्याकडे क्यू इक्वल टू ई रेस टू झेड मायनस एक्स. सेम आता डॅबा क्यू अपॉन डॅबा एक्स जर काढायचं तर ई रेस टू झेड मायनस एक्सचा डेरिव्हेटिव्ह झेड मायनस एक्स अँड बघा झेडचा डेरिव्हेटिव्ह 0 एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस 1. तर टोटलला किती मायनस ई रेस टू मायनस झेड झेड मायनस एक्स. अशा पद्धतीने आपण सगळ्या व्हॅल्यू काढल्या. बघा परत इथं काय तुमच्याकडे डॅबा क्यू अपॉन डॅबा वाय तर क्यूमध्ये वायची टर्म नाही आहे तर आन्सर 0. अशा पद्धतीने सगळ्या व्हॅल्यू काढल्या. तर आपल्याला काय करायचं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढायचं आहे डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढायचं आहे डॅबा यू अपॉन डॅबा झेड काढायचं आहे. बघा इथं सगळ्या व्हॅल्यू काढल्या मी एक एक पूर्ण व्हॅल्यू काढल्यानंतर यू इज अ फंक्शन ऑफ पी क्यू आर आणि पी क्यू आर आर फंक्शन ऑफ एक्स वाय झेड. तर बाय चेन रूलनुसार आपण काढलं तर तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा पीची व्हॅल्यू निघत नाही डॅबा क्यू अपॉन डॅबाची व्हॅल्यू निघत नाही डॅबा यू अपॉन डॅबा आरची व्हॅल्यू निघत नाही. आता बाकी बघा डॅबा पी अपॉन डॅबा एक्सची व्हॅल्यू पुट केली इथं मी. बघा पहिलं काय केलं डॅबा यू अपॉन डॅबा एक्स काढलं डॅबा यू अपॉन डॅबा पी 0 प्लस डॅबा यू अपॉन डॅबा क्यू व्हॅल्यू पुट केली डॅबा यू अपॉन आर व्हॅल्यू पुट केली. बघा जे 0 आहेत हा 0 सोडून बाकी जो आहे मायनस बघा हा मायनस टर्म नंतर घेतली आपण डॅबा मायनस ई रेस टू झेड मायनस एक्स डॅबा यू आणि ही प्लस जी आहे ती आपण पहिले घेतली. ओके परत सेम तुमच्याकडे डॅबा यू अपॉन डॅबा वाय काढायचं आहे आपल्याला. सेम व्हॅल्यू पुट केली तर प्लस डॅबा यू अपॉन डॅबा क्यू इंटू 0 व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय आलं तुमच्याकडे ही व्हॅल्यू आली. परत सेम डॅबा यू अपॉन डॅबा झेड बघा इक्वल टू काय तुमच्याकडे ई रेस टू मायनस डॅबा पी अपॉन डॅबा झेडची व्हॅल्यू किती आहे मायनस ई रेस टू मायनस वाय झेड प्लस डॅबा यू अपॉन डॅबा क्यू झेड. आता हा झाला असता 0 ही व्हॅल्यू आली दिस. आता तिन्ही व्हॅल्यू आल्या तिन्ही व्हॅल्यूची ॲडिशन केली आपण तर ई रेस टू एक्स मायनस वाय डॅबा यू अपॉन डॅबा आर मायनस ई रेस टू झेड मायनस एक डॅबा यू अपॉन डॅबा क्यू. आता डॅबा यू अपॉन डॅबा आर कुठं आहे बघायचं डॅबा यू अपॉन डॅबा आर. तर डॅबा यू अपॉन डॅबा आर बघा हे ई रेस टू एक्स मायनस 1 आहे ई रेस टू एक्स मायनस 1 आहे मायनस आणि हा प्लस हा मायनस कॅन्सल. परत डॅबा यू अपॉन डॅबा क्यू डॅबा यू अपॉन डॅबा क्यू झेड मायनस एक्स प्लस आहे हा मायनस कॅन्सल झाला. परत डॅबा यू अपॉन डॅबा पी हा मायनस आहे हा प्लस आहे सगळं कॅन्सल झालं तर राहिलं काय आन्सर 0. ठीक आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ हा टॉपिक संपला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. थँक्यू सो मच.